पुण्यातून नगरकडे निघताना काय लागतं तर ट्रॅफिक लागतं असं गमतीनं म्हटलं जातं. पण पुणेकरांनो, रोजच्या याच ट्रॅफिकमधून तुम्हाला लवकरच काहीसा दिलासा मिळणार आहे. कारण नगर पुणे रोडवर डबल डेकर उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे, ज्यामुळे एकाच वेळी वर मेट्रो आणि खाली वाहनं धावू शकतील. आणि यामुळे साहजिकच पुणेकरांची वाहतूक कोंडीतून काहीशी सुटका होणार आहे. पण नव्याने बांधण्यात येणारा हा डबल डेकर उड्डाणपूल नक्की कुठे उभा राहणार आहे, त्याची लांबी किती असणार आहे आणि या डबल डेकर उड्डाणपुलाचा नक्की कोणाला फायदा होणार आहे, हे सगळं सविस्तर जाणून घेऊ या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र कट्टा. IT पार्क, बिझनेस हब आणि वेगाने वाढणाऱ्या निवासी क्षेत्रामुळे पुणे हे सतत गजबजलेलं शहर आहे. रोज अनेक जण पुण्यात अपडाऊन करतात. विशेषतः पुणे नगर रोडवर तर दररोज 3 लाख वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळते. कधी कधी तर 2 ते 3 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा असतात. हीच समस्या लक्षात घेऊन आता डबल डेकर एलिव्हेटेड मेट्रो आणि फ्लायओव्हर प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. पुण्यात मेट्रो लाईन 2 च्या रामवाडी ते वाघोली पर्यंत विस्तार करत असताना नगर रोडवरील येरवाडा ते खराडी आणि पुढे वाघोलीपर्यंत 4.60 किलोमीटर लांबीचा डबल डेकर उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पात 2 स्तरावरील पूल असतील, ज्यात वरच्या पुलावरून मेट्रो धावेल आणि खालच्या 4 किंवा 6 लेनच्या उड्डाणपुलावरून खाजगी वाहनं, PMPL बस आणि मालवाहतूक वाहनं धावतील. आता पाहू या महत्वाकांक्षी प्रकल्पाचं काम नक्की कोण करणार आहे. तर महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत मेट्रोसाठी या प्रकल्पाचं काम करण्यात येणार असून शहरी नियोजन आणि पुणे महानगरपालिकेच्या समन्वयातून हे काम पूर्ण होणार आहे. तर या उड्डाणपुलाचं बांधकाम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे. तर या प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा कोणाला होईल आणि प्रवासाचा किती वेळ वाचेल हेही बघू. सध्या येरवाडा ते खराडी किंवा पुढे वाघोलीपर्यंत पोहोचण्यासाठी 45 ते 60 मिनिटं लागतात. मात्र हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर उड्डाणपुलावरून फक्त 15 ते 20 मिनिटात हा प्रवास पूर्ण करता येणार आहे. यामुळे प्रवासातली 30 ते 40 मिनिटं वाचणार आहेत. तर या डबल डेकर उड्डाणपुलाचा सर्वाधिक फायदा हा पुण्यातील IT क्षेत्राला होणार आहे. खराड्यातील इओन फ्री झोन, मगरपट्टा सिटी, वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि परिसरातील IT पार्कमध्ये रोज हजारो कर्मचारी ये जा करतात. या कर्मचाऱ्यांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि तणावमुक्त होणार आहे. एकूणच पुणे नगर रोडवरील डबल डेकर मेट्रो आणि उड्डाणपूल प्रकल्पामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळणार असून शहराच्या विकासाला नवी गती मिळणार आहे. त्यामुळे पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासातला अडथळा दूर करणारा हा प्रकल्प खरंच गेम चेंजर ठरणार आहे, यात शंका नाही. दरम्यान तुम्ही जर पुण्यात राहत असाल आणि दररोज या भागातून प्रवास करत असाल तर हा डबल डेकर उड्डाणपूल तुमच्यासाठी किती फायदेशीर ठरेल हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टा या YouTube चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.